आपण एकट्याने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान प्यारी बाबा बुद्धदेव जी को प्रणाम. परमात्मा माया सेवा सेवा सर्वप्रथम माझा परिचय. माझं पूर्ण नाव जीवन शामराव पाटील. माझं राहणार मूळ गाव अजनी तहसील कामठी जिल्हा नागपूर. मी भारतीय सेनेत कार्यरत आहे आणि आज मी जवळपास सप्टेंबर 3-4 महिन्यापासून मी आज सुट्टीवर आलेलो आहे. तर ही भगवंताची कृपा आहे की भगवंतानी मला ही संधी दिली जेणेकरून मला भगवत कार्याचा लाभ मिळाला आणि हे मला आज बोलण्याची संधी दिली. तर आपण जेव्हा या मार्गामध्ये येतो तर आपली सुरुवात आपल्या दुःखापासून होते आणि आपल्या बेसमेंटपासून होते की आपण या मार्गामध्ये कशासाठी आलो आहे. तो दिवस आणि आजचा दिवस याला जर आपण लक्षात ठेवलं तर ते कुठेही आपण चुकत नाही. एक काकाजी होते, ते जवळपास जुने पदाधिकारी असतील. त्यांना मी विनंती केली की काकाजी तुम्ही अर्धा तास बोलले, त्यामध्ये मी फक्त दुसऱ्या व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरले. ते म्हटले योग्य नाही आहे, कारण की बैठक ही भवनातील 7 वाजता सुरू होत असते आणि 8 वाजता 8:30 वाजता संपत असते. तर 7 ते 8 पर्यंत खूप सेवकांनी खूप छान असे भाषण केले, ज्यामध्ये आपण म्हणतो की आपण अनुभवातून गोडवा घेत असतो. तो गोडवा आम्हाला मिळाला. 8 वाजेपर्यंत आम्ही त्या अनुभवाचा आनंद घेतला. परंतु तेव्हा ज्या काकाजींनी, जे माझे पदाधिकारी होते, त्यांनी भगवत कार्याच्या तत्वशब्द नियमावर न बोलता त्यांनी आपल्या सेवकांच्या बद्दल, आपल्याच मंडळातील व्यक्तीबद्दल काही चुकीचे शब्द बोलले, जी ती जागा नाहीच आहे. कारण की हा जो मंच आहे, हा मंच फक्त आम्हाला तत्व, शब्द, नियम आणि सेवकावर घडले अनुभव या विषयाचे ज्ञान देण्याकरता, मानव धर्मशाळा आपण सर्वांना शिकवण्याकरता असते. मी त्यांना बोललो. तेवढं एक पुणे काकाजी होती, ती जवळपास माझी पदाधिकारी असेल, की बेटा म्हणे की एकाच घरचे 2 व्यक्ती बोलतील तर जमल का? काकाजी बघा, एका घरातील 4 व्यक्ती बोलू द्या, परंतु तत्व, शब्द, नियमावर बोलू द्या. जर तुमचं काही आपसी गैरसमज असेल तर तुमची वेगळी मीटिंग घ्या, त्यामध्ये तुम्ही ते निष्कर्ष काढा. परंतु हा जो मंच आहे, हा मंच आमचा आहे आणि आम्ही जेव्हा लांबून येत असतो तर आम्हाला तत्व, शब्द आणि नियमाचा गोडवाच हवा आहे. कारण की आमचा जो मंच आहे तत्व, शब्द, नियमाच्या, जिथे भगवत कार्याची चर्चा पाठक होत असते, यामध्ये तत्व, शब्द, नियमावर आणि सेवकावर घडलेल्या अनुभवावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक सेवकांनी एक आव्हान बाळगायला पाहिजे की जेव्हाही तुम्ही कुठेही बैठकीत जात असता तर तिथे पण तत्व, शब्द, नियमावरच बोलायला झालं पाहिजे. आता मी फौजी आहे म्हणून माझा हा स्वभाव आहे की मी चिडूनच बोलणार, पण मला दुःख झालं आहे. मी हजारो किलोमीटरहून आलो आहे आणि इथं बघत काय ती यांच्यावर बोलताय, ते यांच्यावर बोलताय, हे योग्य नाही ना. आता तुम्ही सर्व तर लाभ घेता, पण मला लाभ घ्यायची वेळ तर मग मी हे ऐकणार का? एवढे छान तिथे भाषण झाले, ते मला गोडवा वाटला. नंतर त्या गोडवाचा कडवा झाला, कारण त्यांनी एकामेकावर आक्षेप घेतले. हे चुकीचं आहे. तर म्हणून सर्व सेवकांना माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला असं वाटलं की कुठलाही सेवक चुकीच्या दिशेने जात आहे, चुकीच्या गोष्टी बोलत आहे, तर बोला. तुम्ही बोलाल तेव्हाच आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा होईल. आणि मंडळाचे कार्य त्या 10 वर्षापासून मी आज बघत आहे, त्यामध्ये मला कुठे चुकीचे वाटत नाही आहे. आणि जर वाटलं मी स्वतः काकाजी जाऊन बोलतो, काकाजी हे गोष्ट थोडी चुकीची आहे, यावर काही लक्ष करू शकता का? काकाजी 100% काम करीत असतात, हा माझा विश्वास आहे, मी बघितलं आहे. तर हाच आहे की आपण जर बोलणार नाही, आपलं मत व्यवस्थित मांडणार नाही, तर कार्य कसे होणार? हे आपलं मंडळ आहे, बाबांनी आपण सर्वांना दिलेलं आहे. आपली ही म्हणजे एक स्थिर जागा आहे, ज्यामध्ये आपल्या सर्वांना मिळून कार्य करायचे आहे. हे जे आपलं पदाधिकारी गण आहे,
जे आपल्या मंडळाचे अधिकारी लोक आहेत यांना सहकार्य कोण करणार? आपणच करणार ना. आपण यांना सहकार्य करू, तेच पुन्हा आपल्या वाट्यात देईल. जर आपण त्यांना आयडियाज देणार नाही, आज आपलं विश्व बघा, आपलं जग बघा कुठल्या वाटेवर चाललेलं आहे आणि आज आपण तिथं राहायचं का? आपल्या मुलांचे शिक्षण, त्यांना नवीन नवीन स्कोप मिळाला पाहिजे. एज्युकेशनवर डिस्कस करू शकतो आपण भागवत पारायण मार्फत. आपण आपल्या मार्गामध्ये अनेक चांगल्या शिक्षण घेऊन सेवक मोठमोठे झाले आहेत, त्या गोष्टीवर आपण डिस्कशन करू शकतो. आपण रिक्वेस्ट करू शकतो मंडळाला की काकाजी, आपल्या मार्गामध्ये अनेक सेवक शिक्षित झाले आहेत. कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे किंवा मोठमोठ्या पदवीवर गेले आहे. कोणी IPS आहे, IAS आहे, IRS आहे, सर्व पदवीवर तर गेलेले आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनामार्फत आम्हाला काहीतरी योग्य एज्युकेशन सल्ला द्यायला पाहिजे ना. कारण की आपण सर्व सेवक तत्वशब्द नियमाच्या बेसवर आज मोठे झालेले आहोत आणि आता आपल्याला आपली उंची, आपले जे पंख आहे ते आपल्या आकाशात उडवायचे आहे. तर त्याकरता आपल्याला सर्व सेवकांचे सहकार्य असणं खूप महत्त्वाचं. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाच्या पहिलं सेवक संमेलन, त्याबद्दल सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ कमी आहे. चंदनासारखे देह जिजवणी बाबा जुंगजीने घेतले तत्वशब्द नियमाचा आधार आणि मानव धर्म घडवणारे बाबाच खरे शिल्पकार, बाबाच खरे शिल्पकार. बाबाने किती कष्टाने, किती त्यागाने एका भगवंताची प्राप्ती केली आणि तुम्हा सर्वांना कृपा फुकटात वाटून दिली. बाबांनी एकही रुपया दान दक्षिणा घेतला नाही आणि ही कृपा आपल्यापुरती मर्यादित न ठेवता दुःखी कष्टी मानवांना निष्काम भावनेने वाटून दिली आहे. बाबाच्या परिवारामध्ये किती दुःख होते, बाबाला किती कष्ट करावे लागले. बाबाने किती कष्टाने, किती त्यागाने एका भगवंताची प्राप्ती केली आणि एका भगवंताच्या प्राप्ती साक्षात बाबा हनुमानजींना प्रसन्न करणं ही काही साधी गोष्ट नव्हे. परंतु बाबांनी आपल्या परिवारातलं दुःख पाहता हे कार्य केले आणि एका भगवंताची प्राप्ती केली. यात वाराणसी आईने बाबाला साथ दिली. बाबांनी मर्या जे भगवत नाम हेच त्यांनी आपल्या मुखात ठेवला आणि एका भगवंताची प्राप्ती केली. आपल्या प्राणपणाला लावून बाबांनी ह्या मानव धर्माची स्थापना केली. बाबांनी किती कष्ट केले. बाबांनी धन्य आहे ते बाबा जे आपल्याला मिळाले. आपल्या या घोर कलियुगाच्या काळामध्ये मानव धर्म आपल्याला वरदान दिला आहे. हा मार्ग मिळणे भाग्य लागतो, भाग्याशिवाय हा मार्ग मिळत नाही. कारण सर्व बर्बाद होऊन आपण या मार्गात येतो आणि या मार्गात आल्यावर कितीतरी रोग राहील, TB, कॅन्सर असे मोठमोठे रोग दुरुस्त झालेले आहे. याची प्रचिती आपल्याला मार्गात आल्याशिवाय कळत नाही की मार्ग काय आहे आणि भगवंत काय आहे, त्याशिवाय काही कळत नाही. कारण ही कृपा बाबांनी फुकटात दिलेली आहे, याची किंमत कोणाला कळत नाही. पण कुणी असं करू नका. कारण जेव्हा आपण अनेकात होतो आपल्याला अनेक दुःख होते, पण एका भगवंताच्या 3 दिवसाच्या कार्यात आपण या मार्गात जुळलो आणि आपले दुःख दूर झाले. म्हणून आज आपण सर्व सेवक सेवकिनी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. ही सर्व भगवंताची कृपा आहे.